मुद्दा प्रकरणात समोर येत आहे. निधनानंतर ज्या काही अजित पवारांच्या निधनानंतर ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यातली आजची एक महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे की मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट आहे. हायकोर्टाने याच्यावरती काही ताशेरे मारले होते. हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणावरती काही ताशेरे मारले होते आणि ते सहज पुसले जाणार नाहीत. देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाहीत किंवा या महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही, हे साधारण अशा अनेक प्रकरणावरून मला दिसतंय. पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा राजकीय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात एखादा नवीन कार्यकर्ता येतो तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती असलेले आरोप, संशयाचं बळं दूर केलं पाहिजे. नाही, पण या अहवालात असं म्हटलेलं आहे की पार्थ पवार यांचा या व्यवहाराशी काही संबंध दिसत नाही, कारण कुठल्याच कागदपत्रांवर त्यांच्या सह्या नाहीत किंवा त्यांची संमती नाही. त्याला बेनामी काम करणं म्हणतात. कायदेशीर भाषेमध्ये याला बेनामी व्यवहार म्हणतात, कायदेशीर भाषेमध्ये. पण अर्थात आता सरकार त्यांचं आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यांचा पक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. अशा वेळेला महाराष्ट्राची जनता काय करू शकते? काही नाही करू शकत. चला, भाजपने रांजणगावमध्ये 18 कोटी जमीन घोटाळा असलेल्या तत्कालीन महिला सरपंच आणि जेपी सदस्य तिकडल्या लोकांना मुंबई महापालिकेशी संबंधित विषय आहे की महापौर पदाची निवडणूक होते आहे. उपमहापौर पद शिंदे शिवसेनेला मिळणार आहेत, काही समित्यांची पदं मिळणार आहेत. अशा याच्यात जी निवडणूक होते, शिवसेना ही निवडणूक लढवणार आहे का की ही निवडणूक भाजपचा पहिला महापौर? भाजपचा महापौर या मुंबई शहरावरती येणं हा मुंबईसाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल, विशेषतः मराठी मनासाठी ब्लॅक डे, काळा दिवस असेल. कारण ह्या मुंबईचं अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली आहे. ही मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातामध्ये दिली जाईल पूर्णपणे. भारतीय जनता पक्षाची भूमिका कायम मुंबई स्वतंत्र करावी या विषयाशी संबंधित आहे. महाराष्ट्राच्या अखंडतेविषयी भारतीय जनता पक्षाची वेगळी मत आहेत. अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीवर एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाचा महापौर येणं ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद असा हा दिवस असेल, काळा दिवस असेल, इतकंच मी आत्ता सांगू शकतो. मराठी माणसा